कालपासून आपण डीप क्लिनिंगला चालू केला आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे आमच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमदार विश्वनाथ भोयर साहेब आणि आपण कल्याणमोली शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सगळ्यांची मागणी होती की बाबा डीप क्लिनिंगचा आपण हा प्रोजेक्ट चालू करतो, हा कुठेतरी जोरावरती चालू झाला पाहिजे। फक्त रस्ते जे मुख्य रस्ते आहेत त्याचंच क्लिनिंग नको, अंतर्गत म्हणजे क्लिनिंग झाली पाहिजे असं माझंही धोरण आहे की अंतर्गत क्लिनिंग झाली पाहिजे। आणि आज मी जेव्हा राऊंड मारायला गेली मला बघायचं होतं की कसा प्रोजेक्ट करतात आहे। जेव्हा मी बघितलं तर प्रोजेक्ट म्हणजे ते क्लिनिंग करतात आहे, पण काही ठिकाणी असं झालं जे दुकानदार आहेत ते दुकानदार घंटागाडी येण्याचं ते बोलतो आम्ही वाट बघतो, जेव्हा येईल तेव्हा आम्ही करू, तर ते नाही। मी त्यांनाही सांगितलं अधिकाऱ्यांना की घंटागाडी येणार, तुम्ही एक टायमिंग ठेवा, त्या टायमावरती ती गाडी येणार तेव्हाच तुमचा कचरा बाहेर आणून ठेवायचा। हा कचरा मला बाहेर नको। जेव्हा पब्लिकसाठी जातो, जो फुटपाथ आहे तो पब्लिकला यूज होतो आणि जो कचरा बाहेर ठेवला जातो त्यामुळे ती दुर्गंधी पसरते आणि ते जे भटके कुत्रे असतात त्यामुळे ते कचरा बाहेर करतात। त्याच्यामुळे मी त्यांना सांगतो जेव्हा घंटा गाडी येणार म्हटलं मी तुम्हाला 5-10 मिनिटाचं अजून त्यांना सांगेल की थांबत जा जर वेळ लागत असेल, पण ती डीप क्लिनिंग मला स्वच्छता परिपूर्ण पाहिजे। हा माझंही एक ड्रीम आहे की व्यवस्थित झाली पाहिजे, पूर्ण शहरासाठी आहे। तर नागरिकांनाही मी आव्हान करते की व्यवस्थित त्याचं तुम्हीही त्याच्यासाठी काळजी घ्या आणि आम्हालाही सहकार्य करा। नगरपालिकेला मी अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की जर तुम्ही हा जो डीप क्लिनिंग प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्यात जर तुम्ही मला सहकार्य नाही केलं तर त्यानंतर मी तुमची हायगाई करणार नाही, कोणताही हलगर्जीपणा मी शिकवून घेणार नाही, कारण की हा प्रोजेक्ट खूप सुंदर आहे। शहर स्वच्छ झालंच पाहिजे, हे माझंही धोरण आहे। जे स्वच्छतेच्या बाबतीत घर स्वच्छ ठेवते, मी माझी महापालिका स्वच्छ ठेवते, तसंच माझे शहरही सुंदर राहायला पाहिजे। याला फक्त गंड करतं ते कुठेतरी आपण झालं पाहिजे, त्याची उंची कुठेतरी वाढली पाहिजे। त्यासाठी मी अधिकाऱ्यांना झालेलं धरलेलं आहे की क्लिनिंग व्यवस्थित झालीच पाहिजे, कोणताही कामगार हलगर्जीपणा करणार नाही याची काळजी त्यांनीही घ्यायची आहे, मीही स्वतः घेते आहे। धन्यवाद।